नमस्कार. कोरोना नंतरच्या काळामध्ये आपण सकाळच्या ऑफिसमधला हा आमचा पहिला कार्यक्रम आहे. त्यामुळे थोडासा बंधनामध्ये हा कार्यक्रम करावा असा नंतर विचार झालेला आहे आणि म्हणून आपण इथे आता कार्यक्रम करतोय. महाराष्ट्राची कला आणि संस्कृती या पुस्तकाचं प्रकाशन आज आपण करणार आहोत. महाराष्ट्र म्हटलं की अतिशय वेगवेगळ्या भावना आपल्या सगळ्यांच्या मनात येतील, कारण आपण सगळेजण महाराष्ट्रातच जन्मलेलो आहोत, इथेच लहानाचे मोठे झालेलो आहोत. आणि महाराष्ट्र म्हटलं की शिवाजी महाराजांचं तेजस्वी रूप आपल्या डोळ्यासमोर येतं आणि संतांचं त्याच ह्याच्यामध्ये त्याग आणि समर्पण भावना अशी पण आपल्या मनात येते. जसा महाराष्ट्र हा वीरांचा आहे तसाच उद्योजकांचा आहे तसंच शेतकऱ्यांचा आहे. कोणाचा नाहीये महाराष्ट्र. हा महाराष्ट्र सह्याद्री कड्यांचा आहे, तसंच अतिशय सुंदर अशा नद्या आणि अतिशय सुंदर अशी गावं पण आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि तशीच अतिशय सुंदर अशी कला आणि संस्कृती हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे. MPSCच्या परीक्षार्थींसाठी हे जे पुस्तक आपण काढलेलं आहे, इतिहास हा उपघटक आहे MPSCच्या परीक्षेसाठी. त्याच्यामधला हा सब टॉपिक आहे महाराष्ट्राची कला आणि संस्कृती. त्या विषयावरचं मला वाटतं की हे सर्वांगीण माहिती देणारं एकमेव पुस्तक असावं जे आपण पहिल्यांदाच काढतो आहे. हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे. भूषण देशमुख सर आणि निखिल दाते यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि ह्याचं प्रकाशन करायला मोरे सर आज उपस्थित आहेत. आणि हे मला खूप संयुक्तिक वाटतं की मोरे सरांनी या पुस्तकाचं प्रकाशन करावं, कारण मोरे सर स्वतः संत साहित्याचे अभ्यासक आहेत. संतांचा वारसा त्यांच्याकडे आहे. तुकाराम महाराजांचे वंशज असल्यामुळे महाराष्ट्र राज्य कला आणि संस्कृती महामंडळाचे ते अध्यक्षही होते. त्यामुळे त्यांच्या हस्ते प्रकाशन होणं हा एक आहे. या कारणाने आपण यांच्या हस्ते प्रकाशन व्हायला मला जास्त महत्व द्यावं असं वाटतं. भूषण देशमुख हे नाव स्पर्धा परीक्षार्थींसाठी अजिबात नवीन नाही आणि इतर वाचकही त्यांना आता खूपच चांगले ओळखू लागलेत, कारण खूप चांगली पुस्तकं त्यांनी स्पर्धा परीक्षार्थींसाठी लिहिलेली आहेत. ते स्पर्धा परीक्षार्थींचे मार्गदर्शकही आहेत आणि अनेकविध शिबिरांमधून, म्हणजे मला असं कधीच वाटत नाही त्यांना जेव्हा फोन करा तेव्हा त्यांचा फोन हा एकतर एंगेज लागतो, नाहीतर मी आत्ता कामात आहे, मी आत्ता लेक्चरमध्ये आहे, असं इतकं व्यस्त दिनक्रम त्यांचा असतो. आणि त्यातूनही ते पुस्तकांसाठी लेखनासाठी वेळ काढतात आणि त्यांना तो वेळ मिळतो कारण निखिल दाते त्यांच्या बरोबर आहे. कारण त्यांचं संपूर्ण सहकार्य असल्याशिवाय ते पुस्तकाच्या रूपामध्ये येणं अवघड होऊन जातं. तर या पुस्तकाचं प्रकाशन आज होणार आहे. तर सर्वप्रथम मी सकाळ प्रकाशनाचे प्रमुख श्री आशुतोष रामगीर यांना विनंती करते की त्यांनी मोरे सरांचा सत्कार करावा. सरांना विनंती की त्यांनी प्राध्यापक भूषण देशमुख यांचा सत्कार करावा. आमची प्रकाशनाचं वैशिष्ट्य आहे की आम्ही पुस्तक रूपाने सत्कार करतो. आम्ही निखिल दाते यांचा सत्कार करावा असं मी विनंती करते. आपण सगळे सकाळ प्रकाशनाशी परिचित आहात, त्यामुळे मी सकाळ प्रकाशनाची वेगळी ओळख करून आता दिलेली नाहीये. पण आमचं जवळजवळ 400-450 पुस्तकं हे आमचं आता सकाळ प्रकाशनाचं वैशिष्ट्य आहे. वेगवेगळ्या विषयांवरची दर्जेदार पुस्तकं आम्ही करतो आणि इथे उपस्थित असलेले व्यासपीठावरील तिन्ही मान्यवर हे आमचे लेखक आहेतच. मोरे सर आमचे मार्गदर्शक म्हणूनही आम्हाला सतत पाठीशी उभे असतात. तर आता मोरे सरांना विनंती की पुस्तक प्रकाशनाचा सोहळा संपन्न करावा. इथं नसर आहे. थँक्यू.
पुस्तक निर्मिती हा एक खरोखरी इतकी चांगली प्रक्रिया आहे, त्याच्यातून आम्ही दरवेळेला जात असतो. लेखकाने पुस्तक लिहून दिलं म्हणजे झालं असं नसतं, त्याच्यातून फार मोठ्या प्रक्रियेला नंतर पण लेखकांनाही तोंड द्यावं लागतं. तसं आम्ही खूप सारा त्रास हा जास्त करून मला वाटतं की निखिल दातेंना दिलेला आहे या पुस्तकाच्या निर्मितीमध्ये, आणि त्यांनी पण तितक्या शांतपणे आमचं सगळ्या गोष्टी समजून घेऊन की हा अच्छा हे हवंय का, मग मी बघतो, मी सरांशी बोलतो, असं प्रत्येक वेळेला एक हाती कोऑर्डिनेशन आणि मग सरांबरोबर आमची चर्चा, अशा प्रत्येक टप्प्याने हे पुस्तक विकसित होत गेलं. अर्थात MPSC साठी पुस्तक असल्यामुळे त्याच्यात ॲक्युरसी येणं, कुठल्याही तपशिलाची चूक न होणं ह्याची फार गरज असते. त्याच्यासाठी आमचे संपादकीय सहकारी भूषण राक्षे यांची पण मला खूप मदत झाली आहे पुस्तक हे करायला. तर सुरुवातीला मी देशमुख सरांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर बसले असताना मी काहीतरी बोलणं या विषयावर, म्हणजे ते बरोबर होणार नाही खऱ्या अर्थाने, पण मग त्यांच्या अजून गट होणं याहून चांगला पाहू शकत नाही. काही भारताची संस्कृती आणि महाराष्ट्राची कला आणि संस्कृती हा जो घटक आहे त्याचं दिवसेंदिवस महत्त्व वाढतं आहे. कारण जसं भारत आता विकसित होत चालला आहे तसं आपली स्वतःची ओळख काय आहे आणि ती ओळख ही भारतीय कला आणि संस्कृतीमध्ये आहे असं आपल्याला म्हणता येतं. तर ती त्या दृष्टीने स्पर्धा परीक्षेत पण विषय आहेच आणि त्याचे गुणही वाढत चालले आहेत. मग तेही आपण समोर ठेवलं लक्ष, आणि त्या पलीकडे जे इतर वाचक आहेत की ज्यांना या सगळ्यामध्ये जाणून घ्यायची इच्छा आहे की संस्कृती बदलत जाते. खरं आहे निव्वळ आता आपल्याला एखादं सांस्कृतिक गोष्ट हवी आहे, पिंगळा नावाचं झाडावर बसलाय आणि गाणं गातोय म्हणून ते आपल्याला गाणं गावं अशी आपण आता अचानक अपेक्षा धरणार नाही. पण ती गत संस्कृती कुठली होती आणि आता चाललेली संस्कृती कशी बदलते आहे हे मात्र निश्चितच बघण्यासारखं आहे आणि तो बघायचा प्रयत्न. आणि पुस्तकाच्या तर मी असं म्हणेल की निखिलने सतत जास्त प्रयत्न केलेत आणि त्याचं श्रेय आहे या पुस्तकामध्ये. मी फक्त इथे बसवले मला गणपतीसारखं सगळ्याचा प्रकार आहे. तर मग महाराष्ट्र MPSC मध्ये तर मेन्समध्ये सिलेबस अगदी प्रॉपर दिला आहे, म्हणजे की त्याच्यामध्ये वाङ्मय, त्यानंतर इतिहास ते लिहून आणलंय क्लिअर होईल. त्या अभ्यासक्रमामध्ये महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा प्राचीन ते आधुनिक, कला सादर करणे, नृत्य, नाटक, चित्रपट, संगीत आणि लोककला, लावणी, पोवाडा, तमाशा, भारूड आणि इतर लोकनृत्य, त्यानंतर व्हिज्युअल आर्ट, त्याच्यामध्ये आर्किटेक्चर, चित्रकला आणि शिल्पकला आणि उत्सव, त्यानंतर सामाजिक आणि मानसिक विकासावर साहित्याचा प्रभाव, त्यामध्ये भक्ती, दलित, शहरी आणि ग्रामीण साहित्य असं क्लिअर कट अभ्यासक्रमात दिलं आहे. त्यामुळे मग त्यांनी ते नीट दिलेलं आहे. त्याच्यावर प्रश्न दरवर्षी येत आहेत. मग मी ते प्रश्नापासून होणार नाही, फक्त 2012 मध्ये विष्णुदास भावे यांच्यावर प्रश्न आहे नाट्य, हिराबाई बडोदेकर गायन उदाहरण म्हणून तो प्रमुख आहे की 13 मध्ये कबीरांवर प्रश्न आहे. वारली चित्रकला, संत वाङ्मय एकनाथ गोफ या लोकनृत्यावर प्रश्न आहे 13 सालीच. चित्रकला, पेशवेकाल, लेखन रखमाबाई, स्थापत्य हेमांडपंत, भाषा हिंदुस्थानी भाषेवर प्रश्न आला होता. ते वैविध्य दिसून येतं आणि एकाच परीक्षेमध्ये 100 पैकी साधारणतः एक 5 ते 6 प्रश्न येतात. स्पर्धा परीक्षेमध्ये एकेका गुणांचं आणि प्रश्नाचं महत्त्व असतं. तर 5 ते 6 प्रश्न म्हणजे बरंच मोठं ठरतं. मध्ये 14 मध्ये नृत्य शिमगा याच्यावर प्रश्न आहे. लेखन ताराबाई शिंदे, केशवराव जेधे यांची लेखनावर प्रश्न आहे. 15 साली स्थापत्यामध्ये कैलाश, वेरूळ, चालुक्य, घारापुरी याच्यावर प्रश्न आहे. जागतिक वारसा स्थळांवर प्रश्न आहे. 16 साली वृत्तपत्र हिंदू प्रकाश याच्यावर प्रश्न आहे. जागृती वृत्तपत्रावर प्रश्न आहे. अनुवादावर एक प्रश्न आहे. वेरूळच्या स्थापत्यावर प्रश्न आहे. सुबोध पत्रिका या वाङ्मयावर प्रश्न आहे. वृत्तपत्रांवर प्रश्न आहे. 17 साली पुन्हा एकदा पुस्तकांवर एक प्रश्न आहे. काव्यामध्ये वीर सावरकर, पुस्तकांमध्ये शेजवलकर, रंगभूमीमध्ये सुलभा देशपांडेंवर प्रश्न आहे. नाटकामध्ये सीता स्वयंवर, कीचकवध यांच्यावर प्रश्न आहे. लेखामध्ये गोपाळ हरी देशमुख यांच्यावर प्रश्न आहे. कादंबरीमध्ये अण्णाभाऊ साठे. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कुठे असं 17 साली प्रश्न आला होता MPSC. आता आपल्याला सोपाचा प्रश्न आहे, पण मग हे चांगलं काय की पुण्यावरच आपण आहोत की सांस्कृतिक राजधानी आणि शुद्ध शहरच आहे आणि आपण सगळे आहोत, भाग्याचं आहे माझ्या. 18 साली संत काव्यावर प्रश्न आहे. कवी राम गणेश गडकरी यांच्यावर प्रश्न आहे. ज्ञानोदय वृत्तपत्रावर प्रश्न आहे. पुराण कथांवर प्रश्न आहे. चित्रपटांमध्ये फाळके, दादासाहेब फाळकेंवर प्रश्न आहे. लोककला, तमाशा आणि पुस्तक प्रबोधनकार ठाकरे यांच्यावर पुस्तक आहे. आणि शेवटी मग मागच्या वर्षी 2019 मध्ये शाहीर, मग सगळ्यांवर प्रश्न आहे. रामजोशी, अनंतपंदी, कोणाजी बाळा, छापखान्याबद्दल प्रश्न आहे. निर्णय सागर, संत वाङ्मय, नरहरी सोनार, नियतकालिकांमध्ये विविध ज्ञानविस्तारावर प्रश्न आहे.
पुस्तक वेदांत सूरी आणि भुई यांच्यावर प्रश्न आहे. मंदिरांमध्ये माउंट मेरी याच्यावर प्रश्न आहे. प्रबंध तर ते आगरकर म्हणजे प्रश्न आहे. आणि मग किल्ल्यांच्या विषयी प्रश्न आहे, स्थापत्य क्रम. अशा प्रकारे प्रश्नांचे वैविध्य बघितलं तर त्याने सिलेबसमध्ये म्हटल्याप्रमाणे स्थापत्य, नृत्य, संगीत, चित्रकला सगळं बऱ्यापैकी कव्हर केलं. तर ते मग की ठीक आहे, एकाच प्रश्नाला एवढ्या वर्षात, पण तसं नाही. या परीक्षांमध्ये एखाद्या प्रश्नाचं पण लाखो मुलं बसतात, तर तसं सुद्धा महत्त्व खूप असतं. म्हणजे ते वेगळं काही पुस्तक नव्हतं या विषयावर. आणि मग थोडीफार बाकीच्या पुस्तकांनी माहिती असेल आणि ती पुरेशी नसेल, त्यात पूर्ण पार्श्वभूमी नव्हती. आंतरराष्ट्रीय आपले जे पुस्तक आहे म्हणजे एक कन्सेप्ट म्हणून आणलं तर ते एकदम युनिक आहे या अर्थाने. ते तसं पुस्तक बाजारामध्ये सहज नाही आहे. म्हणजे आपण एक म्हणजे असंच एकच पुस्तक काढलंय आणि मग त्यामुळे त्याचा विद्यार्थी जास्तीत जास्त फायदा होईल की ते फायदा करून घेतील अशी आपण अपेक्षा याच्यातनं बाळगूयात. आणि असा फायदा झाला तरच तर पुस्तकाचं खरं महत्त्व आहे असं म्हणतात येतं. तर त्यामुळे मी एवढं बोलून थांबतो. पुस्तकामध्ये अभ्यास कसा करावा या पुस्तकाचा हे प्रश्नोत्तरं दिलेली आहेत आणि प्रश्नोत्तरांबरोबरच सरावासाठी प्रश्न पण दिलेले आहेत विद्यार्थ्यांना. म्हणजे हे जे परीक्षेत येणारे प्रश्न तर आहेत, पण ॲडिशनल सरावासाठी लेखकांनी स्वतः तयार केलेले प्रश्नही विद्यार्थ्यांसाठी आहेत. त्याचा फायदा नक्कीच स्पर्धा परीक्षांच्या मुलांना होऊ शकतो. मी आता निखिल दाते ज्यांनी ह्या पुस्तकाचं संशोधनामध्ये खूप सारी सरांना मदत केलेली आहे आणि लेखनामध्ये सुद्धा त्यांचं सहकार्य आहेच आहे. तर त्यांना मी विनंती करते की त्यांनी 1-2 शब्द बोलावे. निखिल दातेंच्या विषयी मला त्यांचा परिचय पुस्तकामध्ये देताना मला खूपच हे झालं की काय एकदम वेगळं क्षेत्र. म्हणजे मास कम्युनिकेशन म्हणायचं ना, मॅसकॉमचं डिग्री आहे आणि करतात काय तर कंटेंट डेव्हलपमेंटमध्ये काम करतात. सगळंच वेगळं वेगळं आहे, पण असं आहे ना की जेव्हा तुम्हाला एखाद्या कलेची किंवा कुठल्या तरी विषयाची ओढ लागते तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये एक्सेल करण्याचा नक्कीच नेहमीच प्रयत्न करता. तशा पद्धतीचं त्यांचं मला व्यक्तिमत्व एकंदरीत आमच्या भेटीमध्ये दिसलेलं असं आहे की एखादा विषय सांगावा की हा विषय आपल्याला थोडंसं घालावं लागेल त्याच्यात आणि त्याच्यावर त्यांनी लगेचच कृती करून त्याच्यावर संशोधन करून तसं पुढे मांडावं अशा प्रकारचं त्यांनी काम केलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि विशेष करून त्या ह्याच्यामध्ये मला वाटतं त्यांचं लग्नाचं झालं होतं त्याच काळामध्ये. म्हणजे त्यातही हे विशेष आहे की या पुस्तकावरचं लक्ष त्यांनी कुठे उडू दिलेलं नाही. तर त्याबद्दल त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन करायला पाहिजे. मी त्यांना विनंती करते की 5 मिनिटं का होईना त्यांनी बोला. धन्यवाद मॅडम. सर्वप्रथम आदरणीय डॉक्टर सदानंद देशमुख सर, मुठेकर मॅडम, रामगिरी सर, राजशे सर आणि उपस्थित सर्व माझे मित्र कुटुंबी यांचे मी आभार मानतो की हा कार्यक्रम आयोजित केला आणि सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. कारण पुस्तकाचं अधिकृतरित्या प्रकाशन होणं ही लेखकांच्या काही जीवनातली खूप महत्त्वाची घटना असते आणि सुदैवाने सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीत आज तो योग जुळून आलेला आहे. पुस्तकाबद्दल सांगताना मी असं म्हणेन की साधारण महाराष्ट्र म्हणलं तर आपण गड किल्ले आणि संत साहित्य वगैरे इथपर्यंत आपल्याला माहिती असते. पण हे पुस्तक लिहिताना अभ्यास करताना असं जाणवलं की हा प्रवाह खूप मागे जाणार आहे आणि साधारण म्हणजे 2 ते 2,25,000 वर्ष अशी इतकी मोठी पार्श्वभूमी या विषयाला लाभलेली. म्हणजे अगदी सातवाहन कालापासून जर आपण त्याचा आढावा घेतला तर तिथपासून खरं तर महाराष्ट्र अशी जी एक ओळख आहे ती प्रदेशाच्या माध्यमातून असेल, भाषेच्या माध्यमातून असेल किंवा सांस्कृतिक अभिव्यक्तीच्या माध्यमातून असेल, तर तो प्रवास तिथपासून सुरू झाला आहे आणि आजही ती धारा प्रवाहित अखंडपणे तिचा प्रवाह चालू आहे. तर हे सगळं खूप जाणवलं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अत्यंत मूलभूत काम करणारी जी लोक आहेत ती सगळी आपल्या महाराष्ट्रातली आहेत आणि सगळी टॉपची. म्हणजे आपण आधुनिक काळाचा विचार केला तर वृत्तपत्र, त्याच्यानंतर सिनेमा, त्याचा आज बॉलिवूड किंवा असं सगळा जो गाजावाजा जगभर चाललेला आहे ते महाराष्ट्रीय व्यक्ती होती. वृत्तपत्र स्थापना त्याचा विकास करणारी लोक महाराष्ट्रातली होती. गायन क्षेत्रातल्या अनेक दिग्गज हे महाराष्ट्रातले, खेळ, त्याच्यानंतर असे विविध विषय आहेत. अगदी म्हणजे समाजकारण, राजकारण, ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की
मुहूर्तमेढ ज्यांनी रोवली आणि तिथून त्या गोष्टीचा विकास सुरू झाला, त्याला गती मिळाली, अशी अनेक उत्तुंग व्यक्तिमत्व ही महाराष्ट्राच्या भूमीत आपल्या झालेली आहेत. आणि अत्यंत समृद्ध वारसा आपल्या महाराष्ट्राला लाभलेला आहे. तो भाषेच्या माध्यमातून असेल, स्थापत्याच्या माध्यमातून असेल, संगीताच्या माध्यमातून असेल, अन्य कुठल्याही कलांच्या माध्यमातून असेल. आणि आपण ज्याला एक म्हणतो की दर्जा, त्याच्यावरती सातत्याने आपल्या लोकांनी फोकस केलेला आहे. तर हा संपूर्ण प्रवास या पुस्तकाच्या निमित्ताने मला सुद्धा करता आला. साधारण म्हणजे आता सांगायचं झालं तर 2,000 ते 2,500 पानं सगळी वाचून चाळून त्यातलं सिलेबसला म्हणजे उपयुक्त काय ठरेल, पूरक काय ठरेल, हे सगळं बघून तो पूर्ण कंटेंट आपण 100 ते 125 पानामध्ये बसवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि संपादनामध्ये आणि याच्यामध्ये मॅडमचं खूपच मोठं आणि राक्षसांचं कॉन्ट्रीब्युशन, कारण काय ठेवायचं काय काढायचं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग त्याच्यामध्ये मॅडमनी खूप मार्गदर्शन केलं. सरांनी, भूषण सरांनी या प्रोजेक्टमध्ये सहभागी करून घेतलं, ती पण एक मोठी गोष्ट आहे. तर असं म्हणजे खूप छान वाटतंय असं की पुस्तक ऑफिशियली पब्लिश झालं आणि अशा विषयावरचे झालं की जे एका प्रकारे युनिक गोष्ट आहे. असं पुस्तक सध्या तरी मार्केटमध्ये उपलब्ध नाही. तर मी परत एकदा सगळ्यांचे आभार मानतो की इतकं छान पुस्तक करण्यामध्ये सगळ्यांनी खूप मोलाची मदत केली, भूमिका बजावली. आणि सगळे माझे कुटुंबीय मित्रमंडळी पण आज इथे आलेले आहेत आवर्जून कौतुक आणि प्रकाशन सोहळ्यासाठी. तर खूप छान वाटतंय आणि विद्यार्थ्यांना या पुस्तकाचा नक्कीच उपयोग होईल असं मला वाटतं. महाराष्ट्रात राहिलं की एक आपली अशी समजूत असते की आम्हाला सगळं माहिती आहे, म्हणजे तुम्ही आम्हाला काय सांगणार, आम्ही महाराष्ट्रातच आहोत. पण हे पुस्तक करताना मला स्वतःला हे खूप जाणवलं की अरे कितीतरी गोष्टी आपल्याला माहिती नाही. ह्याच्यामधला इतिहास जो पहिल्यापासूनचा आहे, इव्हन भाषिक इतिहास जो काही त्यांनी मांडलेला आहे, तो त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी माहीत असल्या तरी त्याचं डिटेलिंग हे आपल्याला खरोखरी माहिती नाही. हे फक्त स्पर्धा परीक्षार्थी नाही तर इतर वाचकांनीही वाचलं पाहिजे. ज्यांना ज्यांना आपण म्हणतो की महाराष्ट्रावर प्रेम आहे आमचं, आमचा महाराष्ट्र, आमची मराठी, असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्याला या गोष्टी माहिती पाहिजेत की कोणत्या कोणत्या कारणांमुळे आपण महाराष्ट्रावर प्रेम केलं पाहिजे, माझा महाराष्ट्र असं म्हटलं पाहिजे. आणि कला आणि संस्कृतीचा वारसा हा किती जुना आहे महाराष्ट्रात, हे जर का आपल्याला कळून घ्यायचं असेल तर ह्याची दिशा आपण या पुस्तकातून मिळवली पाहिजे असं मला वाटतं. त्या संदर्भात या विषयावर बोलणारी अधिकारी व्यक्ती म्हणजे मोरे सरांपेक्षा दुसरी कोणी असू शकत नाही. मोरे सरांना विनंती की त्यांनी त्यांचा विचार. मित्र, सकाळ प्रकाशनाच्या वतीनं प्राध्यापक भूषण देशमुख आणि निखिल लाते यांनी लिहिलेल्या महाराष्ट्राची कला आणि संस्कृती या पुस्तकाचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो या सगळ्यांच्या वतीनं. आणि या 2 लेखकांचं अभिनंदन करतो आणि सकाळ प्रकाशनालाही धन्यवाद देतो, रामगिरांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना. त्याचं एक सरळ कारण तर उघडच आहे की जे परीक्षार्थी आहेत असं आपण समजतो, स्पर्धा परीक्षेला बसतात, त्यांना उपयुक्त अशा प्रकारच्या गोष्टी उपलब्ध करून देणं हे आपलं कर्तव्यच आहे. त्यामुळं त्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे हे काही मुद्दाम सांगण्याची किंवा अधोरेखित करण्याची आवश्यकता नाही, ते आहेच मुळी. ते अशा पद्धतीने लिहिलं गेलेलं आहे की अभ्यास करता सुद्धा ते जे कोणी विद्यार्थी असतील त्यांना हा परीक्षेपुरता एक अभ्यास करायचा आणि मार्क मिळवायचे आणि पास व्हायचं एवढ्यापुरतंच त्यांचं वाचन मर्यादित न राहता हे पुस्तक वाचता वाचता त्यांना या संस्कृतीविषयी एक आपुलकी वाटू लागेल, आस्था त्यांची त्या संबंधीची वाढेल. आणि याच्या पलीकडे जाऊन जरी ते परीक्षा पास झाले, समजा त्या नोकरीत लागले किंवा न लागले असंही समजू आपण, तरी देखील त्यांना हा विषय त्यांच्या आयुष्यावर कुठेतरी हा एक महत्त्वाचा विषय आणि आपण त्याच्याशी कुठल्या ना कुठल्या अंगाने काय म्हणतात त्याला निगडीत राहूयात असं त्यांना वाटेल, हे या पुस्तकाचं मला वैशिष्ट्य वाटतं. कारण मराठी संस्कृती ज्याला म्हणतो आपण, ज्याला म्हणतो महाराष्ट्राची संस्कृती ज्याला म्हणतो, खूप व्यापक विषय आहे तो. आणि संस्कृती म्हणजे तरी काय, शेवटी संस्कृती म्हणजे दुसरी तसं काही नसून
माणसं जगताना आपलं जगणं नुसतं सुसह्य नव्हे, तेवढ्यापुरतं माणूस थांबत नाही. सुसह्य करण्याचा प्रयत्न सगळेच करतात, प्राणीसुद्धा करतात. मग माणसाचा त्या प्राण्यामध्ये फरक कुठं पडतो? एक गोष्ट आहे, बहुतेक पंचतंत्र किंवा एखाद्या अशा तत्सम पुस्तकामधली गोष्ट आठवते मला. काय गोष्ट होती की थंडी वाजल्यानंतर माणसं शिकोटी पेटवतात आणि त्याच्यामुळे त्यांची थंडी दूर होऊन जाते, एक ऊब मिळते त्यांना. तर हे माकडांनी पाहिलं. आता शिकोटी पेटवणं म्हणजे तिथे संस्कृतीचा मुद्दा आला. प्रत्यक्ष माणसाने अग्नी निर्माण करण्याची विद्या तयार केली, अग्नीचा शोध लावला आणि अग्नीच्या वेगवेगळ्या उपयोगाचा शोध लावला. हे संस्कृतीमध्ये मोडतं. आणि तसा शोध प्राण्यांना लावता येत नाही. त्याच्यामुळे प्राणी आपल्या इच्छेनुसार कधीही अग्नी उत्पन्न करू शकतील असं होत नाही. ती गोष्ट काय सांगते पुढं, त्यांच्या एक लक्षात आलं की ते कसं असं लालगुंद अशा प्रकारे निखारे पडतात वगैरे वगैरे. मग काय करायचं? आणि माणसं फुकतात तो जाळ असतो तो. त्यांनी गुंजेच्या झाडाला ज्या गुंजा लागलेल्या असतात त्या तोडून आणल्या अशा आणि पुढे ठेवल्या आणि गुंजा फुंकायला लागली. कारण तसंच रंग आहे ना, त्यांना वाटतं याच्यातून तयार होईल आता एक. तसं काय होईना, तर वरती चिमण्या बसल्या होत्या. तर चिमण्यांना माकडांचा हसू आला आणि चिमण्या त्यांना काहीतरी बोलल्या, म्हणजे हसल्या किंवा असं कुठं असतं का, तुम्हाला काय कळतं का. तर माकडांनी मग त्या चिमण्यांच्या घासल्याचा नाश केला. अशी ती कथा आहे. हे मी काय सांगितलं की प्राणी आपल्या आसपासच्या परिस्थितीला आकार देऊ शकत नाही की जेणेकरून ती परिस्थिती आपल्याला सुसह्य होईल. ते काय करतात जास्तीत जास्त, ते काय करू शकतात की आपण परिस्थितीला अडॅप्ट कसे होऊ, परिस्थितीमध्येच बदल घडून आणायचा, हे प्राणी नाही करू शकत. ते माणूस करू शकतो आणि तिथून संस्कृतीला प्रारंभ होतो. मग हे सगळे वैज्ञानिक शोध म्हणतो, अलीकडच्या काळातले खूप पुढे गेले. पण अगदी माणसाच्या आदिम अवस्थेपासून आता हा एक प्रकारचा वैज्ञानिकच शोध आहे ना की विस्तव कसा निर्माण होतो, हा कार्यकारण भाव संबंध हा वैज्ञानिक शोध एक प्रकारचा. तर तो माणसाने लावला. असे किती काही शोध लावले आणि मग परिस्थितीला आकार दिला. आणि मग ते नुसतं सुसह्य करून भागत नाही. लक्षात घ्या, सुसह्य करण्याच्या पलीकडे जाऊन कसं माहिती का, की त्या जीवनामध्ये आपल्याला काही एक इंटरेस्ट निर्माण होईल, असं काहीतरी केलं पाहिजे ना. मग त्याच्यामध्ये मनोरंजन आलं, त्याच्यामध्ये बुद्धिविलास आला. मग ह्या सगळ्या गोष्टी मिळून संस्कृती तयार झाली. तर नुसता सुसह्यतेचा मुद्दा नाही, त्याच्या पलीकडे जाऊन जीवन आपण त्या जीवनाचा उपभोग घेऊ शकू असं काहीतरी निर्माण करतो. आणि मग तिथनं आपण ते समूह असतात संस्कृती निर्माण करणारे, त्यांच्या गरजा भागतील अशी संस्कृती ते निर्माण करतात. म्हणजे कुठेतरी संस्कृतीच्या पाठीमागे एक भौतिक काय म्हणतात त्याला घटक देखील कार्यरत असतात की ते एक मर्यादा घालतात की त्याच्या पुढे त्याची गरज नाही. म्हणजे सुसह्यता आली त्याच्यात आपण म्हणजे आपण बघतो की आदिमानवाने सुद्धा गुहेत चित्र काढलेली आहेत. कशी काढली ती? किंवा नक्कीच शिकार विकार करताना गाणी बिणी म्हणत असतील पूर्वीच्या काळातली, ही फार जुनी गोष्ट झाली. तर त्या संस्कृतीचा पाया हा भौतिक असतो. कारण माणसाला त्याच्या शेवटी त्याचे रूट्स जे आहेत ते भौतिकतेमध्येच असतात आणि त्या भौतिकतेला आकार देत देत भौतिकता ट्रान्सेंड करणं म्हणजे संस्कृती. भौतिकता सोडणं नाही, ते सोडू शकत नाही कोणी. आणि मग आपण कुठपर्यंत जाऊ शकतो? मग आपण तत्वज्ञानाच्या क्षेत्रात जातो. मग तिथे आपल्याला दिसतं की कुठपर्यंत मजल मारली माणसाने ईश्वराची उपासना म्हणजे ईश्वर शोधून काढला. हे ईश्वर आहे की नाही हा मुद्दा वेगळा, असला तरी त्याचा शोध लावला पाहिजे ना. तो काही प्राणी लावू शकत नाही तशा प्रकारचा शोध, तो माणूसच लावू शकतो. तो ईश्वराचा शोध लावला आणि त्याच्याही पुढे जाऊन मग आता भारतीय तत्वज्ञानाचा जर विचार केला तर वेदांताने अशा प्रकारची एक झेप घेतली की मीच ईश्वर आहे, अहम ब्रह्मास्मी. तर हा आपल्या संस्कृतीचा आविष्कार आहे. म्हणून माणसाची जी काही जीवनसरणी आहे, राहणी आहे, रीती आहे, ही सगळी त्या संस्कृतीमध्ये येते. आणि आता प्रत्येकाला आपल्या संस्कृतीचा अभिमान असतो आणि असं वाटतं की आपली संस्कृती ही श्रेष्ठ आहे. बाकीच्या लोकांना ते हसतात. खरं म्हणजे असं नाही आहे. म्हणजे आपण तर शहरातले लोक जे आहोत ते कदाचित आदिवासींच्या एखाद्या रीतिरिवाजाला, एखाद्या रिच्युअलला हसत असतील, परंतु आपण उलटा विचार जर केला तर आदिवासी सुद्धा आपल्या काही गोष्टींना हसत असतील की याने असं असतं का म्हणून.
म्हणजे संस्कृतीमध्ये एक सापेक्षता असतेच असते आणि त्यामध्ये खूप लोक विचार करतात, अँथ्रोपॉलॉजिस्ट आहेत, सोशॉलॉजिस्ट आहेत आणि या सगळ्या जगातल्या अनेक संस्कृती आहेत. काय त्यांचं नाव, टॉयनबी यांनी जे पुस्तक लिहिलं, काही खंड लिहिले जगाच्या इतिहासासंबंधीचे, तर त्याच्यात त्यांनी 21 संस्कृती आयडेंटिफाय केल्या. त्यातल्या काही नष्ट झालेल्या आहेत, काही शिल्लक आहेत, काही जगत आहेत. आणि हा सगळा आत्तापर्यंत चाललेला जो काही आहे तो संस्कृतीमधला एकमेकांचा टकराव, देवाणघेवाण, दुसऱ्या संस्कृतीवरती मात करणं, काही घेणं, काही टाकणं, या सगळ्या गोष्टींचा आढावा त्यांनी अशा प्रकारे संस्कृतीच्या चौकटीमध्ये मांडला. आता या संस्कृतीच्या चौकटीमध्ये त्यांनी एक इंडिक संस्कृती म्हणून मान्य केलेली आहे. म्हणजे भारतीय संस्कृतीला, आणि म्हणजे भारतापुरतीच नाही, ते खूप व्यापक आले, त्याच्यामध्ये उपखंड आलं, सगळं आलं, ह्या गोष्टी आल्या. परंतु त्याच्यामध्ये मराठी संस्कृती असं त्यांनी स्वतंत्रपणे आयडेंटिफाय केलेलं नाही. आणि तो कसं करणार? कारण आपल्याला अशा पद्धतीने लिहिलेले ग्रंथच नाहीत ना नीट, की जे इतर लोकांपर्यंत जातील आणि त्यांना आकर्षित करून घेतील, असं आपल्याकडे कुठेही लिखाण आहे. तर मी असं म्हणेन या दोन्ही लेखकांना की हे आपण विद्यार्थ्यांसाठी जे फारच छान झालं, पण याच्यामध्ये तुम्ही अधिक पुढे जाऊन हे बीजरूपाने समजून त्याचा वृक्ष करू शकता आणि त्याच्यातून अधिक एक गंभीर आणि चांगलं प्रकल्प त्यातनं निष्पन्न होऊ शकतो. एवढं हे बीज जे आहे ते महत्त्वाचं आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीपुरतं त्यांनी सगळ्या प्रकारचे जे कला आहेत आणि कलेमधल्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, संगीत आहे, लोककला आहे, संगीतामध्ये परत गायन आहे, वादन आहे, नंतर वैचारिक ज्याला म्हणतो आपण त्या प्रकारच्या गोष्टी आहेत, साहित्याचा विचार केलेला आहे. म्हणजे काय नाही असं नाही, कारण संस्कृती ही जीवनाला व्यापून असते. संस्कृतीची व्याप्ती किती, जितकी माणसाच्या जगण्याची व्याप्ती तितकी संस्कृतीची व्याप्ती. संस्कृती ही फार तशी सर्वंकष आहे. लक्षात घ्या, सार्वभौम म्हटली तरी चालेल. म्हणजे जिथे जिथे तुम्ही आहात तिथे तिथे संस्कृती येते. म्हणजे आपण समजा एक लक्षात घ्या, कसं असतं की आपण वेगवेगळ्या कृती करतो आपल्या व्यवहारामध्ये वागताना आणि अनेक माणसं बघत असतात आणि त्यांचा विचार करून आपण की असं नाही केलं तर तो काय म्हणेल, हा काय म्हणेल, असं केलं तर त्याला काय वाटेल. म्हणजे याचा अर्थ काय की एक समाज आपल्यावरती जणू काही नजर ठेवून असतो. आणि ही जी मूल्य आहेत की जी संस्कृतीत न येतात, म्हणजे एक साधा मुद्दा असा आहे की एक ताट असतं, ताटामध्ये आपण जेवण करतो. पारंपरिक पद्धतीनं जर पाहिलं महाराष्ट्राच्या याच्यामध्ये आहे बघा, एक ताटाचा फोटो पण आहे, पुरणपोळी आहे बहुतेक, ती मराठी लोकप्रिय एक भाग आहे. तर नाही, त्याच्यामध्ये ठरलेलं आहे ना, चटणी कुठे वाढायची, कोशिंबीर कुठे वाढायची. त्याच्यात कमी असतो झालं तर जुन्या पिढीतले लोक नावं ठेवणार की हे असं नाही, इथं नसतं वाढायचं, इथं करायचं असतं. आणि त्याच्यामध्ये फरक पडतो तुमच्या समूहानुसार. म्हणजे आता भात आणि चपाती किंवा भाकरी या दोन गोष्टी आहेत. तर काही ठिकाणी काय करतात लोक, भात आपल्याकडे असतो, अलीकडे असतो आणि चपाती तिकडे असते. काहीच्याकडे चपाती इकडे असते, भात तिकडे असतो. हे कोणी ठरवलं? ती तुमची संस्कृती आहे. म्हणजे संस्कृती कशात नाही हे सांगा. संस्कृती सगळ्या ठिकाणी, जळी स्थळी काही भाषांनी संस्कृती आहे. आमच्याकडे असं नसतं, कायम म्हणजे काय, म्हणजे हे आमच्या संस्कृतीत नाही असं आहे. आणि म्हणून या सगळ्या वेगवेगळ्या सांस्कृतिक प्रवाहांच्या मध्ये मराठी संस्कृतीचा, महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि कला हा संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. क्रीडा सुद्धा आहे, म्हणजे क्रीडेचाही उल्लेख आहे जातात. तर हे पुढे आणणं या पद्धतीने फार महत्त्वाचं आहे. आणि सांगायचं म्हणजे काय की सातवाहन काळापासून तो विचार केला आहे. आणि आपण अगदी जर पाहिलं की नाही, मग असे म्हणालो की आपल्या भौतिकतेचा आधार घेत पण भौतिकतेच्या पलीकडे जाण्याचा प्रकार म्हणजे संस्कृती आहे. म्हणजे आता साधे जो मुद्दे याच्यामध्ये त्याचा उल्लेख आलेलाच आहे. म्हणजे की आपला जो देश आहे म्हणजे महाराष्ट्र, याचा आपण फ्लोरा आणि फौना जर पाहिला तर दिसतो की सह्याद्री आहे, सगळा पठार आहे सह्याद्रीचं, आणि मग त्या लावारसाने दगड आहेत, थोडक्यात मुद्दा असा. त्याच्या उलट उत्तरेमध्ये कसं आहे की नद्या वाहतात, गंगा यमुना काय काय, आणि त्यांनी वाहून आणलेला गाळ आहे, ते डोंगराला फारसा वाहून आहे. मग आता हे त्या गोष्टीतूनच उत्पन्न करतो ना, संस्कृतीचं द्रव्य बाहेरून नाही मिळत आपल्याला, आपल्याला आहे ते घेऊनच जावं लागतं. मग आपण काय केलं, आपण बरोबर त्या दगडांचा उपयोग केला, आपण लेणी खोदली. आपण विटांच्या इमारती नाही बांधू शकलो खूप, कारण
आपल्याकडे विटा उपलब्ध नाहीत तेवढ्या प्रमाणामध्ये, दगड आहेत. मग दगडांची लेणी खोदली आपण, त्या लेण्यांचा या ठिकाणी उहापोह आहे. मग आपण आणखीन काय केलं, त्याच्या व्यतिरिक्त दगडांच्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा केल्या आपण. हेमाडपंथी तयार केलं. हे एका दगडाला दुसरा दगड चिकटवायचा म्हणजे कसं खोबन, आणि मग ते एकमेकात गुंफायचं. काही सिमेंट नाही, चुना नाही, हे आपण करू शकलो. ही अशी संस्कृती आपली साकार झाली पुढे दगडातून. पुढे मग डोंगर आहेत. मग डोंगराचं काय करायचं? भारतामध्ये जेवढे किल्ले आहेत, त्याला आपण डोंगरी किल्ले म्हणतो, त्यातले जवळजवळ 80-90% किल्ले महाराष्ट्रामध्ये आहेत. ही संस्कृती झाली ना आपली, बांधकामाची संस्कृती झाली. आणि आता उदाहरणार्थ योगायोगानं मी अजूनही साहित्य मंत्रिमंडळाचा अध्यक्ष आहे. म्हणजे कसं आहे, मी जे राजीनामा दिला होता त्यामुळं मलाही माहित नव्हतं काय परिस्थिती. तर शेवटी सरकारला काय मला माहित नाही वाटलं, त्यांनी सांगितलं की नाही तुम्ही तिथे थांबा म्हणून. आता अधिकृतपणे त्यांनी ऑर्डर काढली, म्हणून मी अजून आहे. तर आता नुकतीच आमची जी पुस्तकं गेली प्रेसमध्ये छापायला, त्याच्यामध्ये उदाहरणार्थ वास्तुरचनाकार नरेंद्र डेंगळे यांचं पुस्तक आहे की महाराष्ट्राची वास्तुकला. तो संस्कृतीचा भाग आहे. एक आत्ता विलास फलेंचं पुस्तक आलं मागच्या 15 दिवसांपूर्वी, नाटकावरती आलं रंगभूमीवरती. एक आत्ता दत्ता भगतांचं रंगभूमीवरचं पुस्तक आहे. म्हणजे हे सगळं कलेचा भाग आहे त्याच्यामध्ये, तर तो आपण धरतोच. तर हे सगळं अशा पद्धतीने पद्धतशीर रीतीनं येणं. आता हे पण आता उदाहरणार्थ एक चौकट टाकली बघा, ती बहुतेक ऐश्वर्याने टाकलेली असणार किंवा राक्षांनी टाकलेली असणार, की सध्याची हिंदुस्थानी संगीत ही कला उत्तर हिंदुस्थानातून आली असे आपण म्हणतो, ती मूळची महाराष्ट्रातूनच तिथे गेलेली आहे. आता हे विधान ज्या वेळेला एखादा विद्यार्थी वाचेल तेव्हा मला असं वाटतं की नक्कीच परीक्षेपेक्षा हे वेगळं आहे. कदाचित हे परीक्षेत जर याचं प्रॉब्लेम आहे ना, तेवढं तुम्ही विद्यार्थ्यांना सांगा. आणि आता सुदैवाने परीक्षेत असे प्रश्न येत नाही, ते ऑब्जेक्टिव्ह असतात, त्याच्यामुळे हा प्रश्न येणार नाही. पण हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे ना, की त्या खिलजी लोकांनी जेव्हा स्वारी केली यादवांच्या काळामध्ये महाराष्ट्रावर, तेव्हा इथला एक गोपाल नायक नावाचा पकडून दिला संगीतकार तिकडे दिल्लीला. आणि तो आणि त्यावेळेला आमिर खुसरो होता असं म्हणतात. तर आमिर खुसरोनी बऱ्याचशा गोष्टी त्याच्याकडनं घेतल्या. एक यांची कादंबरी सुद्धा आहे तिवारी म्हणून, येतं रंगनाथ तिवारी, या गोपाल नायकाच्या जीवनावरती. तर हे त्याचा अर्थ असा होतो की मूळची महाराष्ट्रातूनच तिथे गेली. मग आता तिकडे गेली, परत इकडे आणायला पाहिजे ना. ती इचलकरंजीकरांनी आणली, त्यांचा आहे इथे उल्लेख व्यवस्थित. आणि मग त्यातनं ते ग्वाल्हेर घराणा इथे आलं, कसं आलं वगैरे. ह्या इतक्या गोष्टी आहेत. आणि त्यामुळं मराठी संस्कृती ही काही सोपी गोष्ट नाही आहे, हे समजणं फार अवघड आहे. म्हणजे तिला एक स्वतंत्र स्थान आहे. आपण भारताचे भाग आहोत हे काही कुणाला नाकारायचं कारण नाही. आणि म्हणून आपली एक भारतीय संस्कृती आहे, परंतु त्या संस्कृतीत सुद्धा मराठी संस्कृतीचं म्हणून एक वेगळेपण आहे. एकच मुद्दा सांगतो आणि थांबतो. ते वेगळेपण कसं आहे आणि कुठे आहे तुम्हाला सांगतो. म्हणजे आता जसं मी तुम्हाला टॅन बीचं एक उदाहरण दिलं, तसं त्याच्या अगोदर जगाच्या इतिहासावरती विचार करणारा एक मोठा हेगेल नावाचा विचारवंत होऊन गेला. आणि हेगेलने असा फार व्यापक तात्विक विचार केला. इतिहास घडताना तो तात्विक कसा घडतो, त्याची काय प्रेरणा असते वगैरे वगैरे, त्या तपशिलात मी जात नाही. पण तिथे मुख्य मुद्दा कोणता आला की ही जी माणसाची धडपड आहे, मी आत्ता जे म्हणालो की धडपड कशाची आहे, आपल्या जीवनाला आकार देण्याची धडपड आहे. म्हणजे संस्कृती म्हणजे काय की माणसाने आपल्या जगण्याला दिलेला आकार, आणि तो आकार देताना मग त्याच्यातनं ही संगीत, ही कला, हे साहित्य असं सगळं तयार होत जातं. तर हेगेलने भारतावरती पण लिहिलं आहे, त्याच्यात नाही असं नाही. परंतु त्याच्यात भारतामधल्या लोकांची काही ध्येयदृष्टी आहे का वगैरे वगैरे, तर ती काही त्याला फारशी आढळली नाही. तुम्ही कोणी काळी असेल ती असेल. तर त्याच्यावरती राजवाड्यांनी कॉमेंट केली नंतरच्या काळात. राजवाडे असं म्हणाले की न्यायमूर्ती रानडे यांनी जो मराठी सत्तेचा उत्कर्ष नावाचा जो ग्रंथ लिहिला, अर्थात रानडे हेगेलच्या नंतर होऊन गेले, त्याच्यामुळं हेगेलला रानडे त्याचं काही कारण नव्हतं. त्याच्यात त्यांनी मराठ्यांची जीवनदृष्टी काय आहे याचा उहापोह केलेला आहे. आणि तो ग्रंथ जर म्हणजे काउंटर फॅक्च्युअली हेगेलच्या वाचनामध्ये आला असता तर हेगेलच्या विवेचनामध्ये फरक पडला असता. एवढं महत्व आहे. म्हणजे आपण या गोष्टीला कसं मांडतो, कसं पेश करतो, कसं प्रेझेंट करतो इतरांच्या पुढे, इतर विद्वानांच्या पुढे, याला जास्त महत्व आहे. त्यामुळं मला असं वाटतं की मराठी संस्कृती अशा प्रकारे
एक जागतिक परिप्रेक्षामध्ये आपल्याला मांडता आली पाहिजे. भारतीय तर निश्चितपणे आपण सांगू शकतो, संबंध सांगू शकतो की आपण सांगतो की नाही स्वातंत्र्योत्तर काळामध्ये बंगालचा आणि संबंध आला महाराष्ट्राचा. मग कसं रवींद्रनाथ टागोरांनी शिवाजी महाराजांच्यावरती कविता लिहिली, कसं महाराष्ट्रातील लोकांनी बंगाली गोष्टींचे म्हणजे पुस्तकांचे अनुवाद केले, हे आपण सांगू शकतो. आपण हेही सांगू शकतो इतरांच्या संदर्भात सुद्धा की पंजाबचा महाराष्ट्राचा कसा संबंध आला, की नामदेव महाराज तिकडे गेले, मग त्याच्यामुळे पंजाबी शीख धर्मावरती त्यांचा प्रभाव आहे. म्हणजे हा संस्कृतीचाच मुद्दा आहे ना, धर्म सुद्धा संस्कृतीचाच भाग आहे, हे आपण सांगू शकतो. पण हे झालं भारतीय पातळीवरती. त्याच्या पुढे जाऊन आपल्याला असं दाखवता आलं पाहिजे की ही आमची संस्कृती कशा प्रकारे काय म्हणतात त्याला, तिचा हा नाही मुद्दा. म्हणजे कुणी कोणापेक्षा श्रेष्ठ व्हायचं वगैरे हा मुद्दा नाही, कुणी कोणाचा गुरु व्हायचं हाही मुद्दा नाही. जे आहे ते लोकांच्या पुढे गेलं पाहिजे. मग त्यातलं काय घ्यायचं काय नाही घ्यायचं हे ते ठरवतील ना, आपण असं काय लादू शकत नाही. आणि लादण्याचे प्रकार होत नाहीत अशाचं भाग नाही. म्हणजे जेव्हा आपण दुसरा एखादा देश जिंकतो ना, तर आपण त्या जिंकलेल्या देशावरती आपली सगळी गोष्टी लादीत असतो. आपलं जीवनमूल्य लागतो, आपली संस्कृती लागतो, आणि त्यांनाही असं वाटतं की यांनी आपल्याला जिंकलं म्हणजे हे आपल्यापेक्षा भारी आहेत. मग ते अनुकरण करतात. जीत जे असतात ते नेहमी जेत्यांचं अनुकरण करतात, हे ठरलेलं आहे. त्यामुळं आपण ब्रिटिश काळामध्ये ब्रिटिशांचं अनुकरण केलं होतं, आपण इस्लामच्या राजवटीत इस्लामचं अनुकरण केलं होतं. हे मनुष्य समोर धरून आहे. परंतु हे करताना आपण आपलं स्वत्व गमावलं नाही, ते राखून ठेवलं बरोबर. म्हणजे लोकमान्य टिळक ज्या वेळेला उदाहरणार्थ इंग्लंडला गेले त्यांच्या खटल्यासाठी वगैरे वगैरे, आता ते इंग्लंडमध्ये धोतर वगैरे घालून चालणार नाही, तिथली थंडी पिंडी असली खूप. मग लोकमान्य टिळकांनी तो पेहरावा घेतला, पॅन्ट घातली, कोट घातला, पण वरती पगडी ठेवली. हे आमचं एक वेगळेपण आहे, आमची आयडेंटिटी आहे निश्चितपणे. आणि पगडीला किती महत्व होतं तुम्हाला, तो माणसाची ओळख पगडी सांगायची. म्हणून आपल्याकडे आता जातीव्यवस्था आपल्या संस्कृतीचाच भाग आहे, तो काय आपल्याला नाकारायचं कारण नाही. त्यातल्या बऱ्या वाईट गोष्टी लोक चर्चा करत असतात. परंतु 18 पगड जातीचे लोक असा आपल्याकडे शब्द प्रयोग आहे. लोकांना वाटतं आपली आला आपला 18 आला, तसं नाहीये. खरोखर तसं होतं. प्रत्येक जातीचं शिरोभूषण हे वेगळं असायचं, आणि त्या पगडीवरून कळायचं आपल्याला डोक्याला जे काही त्यांनी डोक्यात घातले किंवा बांधले की कुठल्या जातीचा मनुष्य येतो, त्याला सांगावं लागायचं नाही, किंवा असं अशा प्रकारचं काही बिल्ला असायचं कारण नव्हतं. या गोष्टी होत्या. तो पेहरावा हा सुद्धा संस्कृतीचा भाग. तर अशा प्रकारे व्यापक विचार, व्यापक चर्चा झाली पाहिजे संस्कृतीची, महाराष्ट्राच्या संस्कृतीची, आणि त्यातनं महाराष्ट्राची संस्कृती लोकांच्यापर्यंत गेली पाहिजे. लोकांना त्याच्याबद्दल आकर्षण निर्माण झालं पाहिजे. आणि अशा प्रकारचं आकर्षण अभ्यास करता करता परीक्षेसाठी आपोआप निर्माण करण्याचं सामर्थ्य म्हणजे विद्यार्थ्यांच्यामध्ये या छोटेखानी पुस्तकामध्ये आहे. त्या दोन्ही लेखकांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी अधिक अशा प्रकारची पुस्तकं लिहावीत की जी उपयुक्त पण ठरावीत आणि ज्यांनी काही प्रेरणा पण द्यावी, अशी त्यांना शुभेच्छा देतो. आणि सकाळपर्यंत प्रकाशनाला धन्यवाद देऊ. माझं हे प्रकाशकीय प्रकाशन समारंभातलं भाषण संपवतो. धन्यवाद सर. मोरे सरांचं व्याख्यान ऐकताना नेहमीच असं वाटतं की यातून बऱ्याचशा गोष्टी नव्याने अजून लिहिता येतील. आणि बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला असं वाटतं की मोरे सरांनी स्वतःच त्याच्याविषयी आणखी विस्तृत असं काहीतरी लिहावं आणि ते आमच्याकडे द्यावं, हेही आमचा एक आग्रह असतोच नेहमी. कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतो आपण. सगळ्यांची प्रमुख वक्त्यांची भाषणं झालेली आहेत, प्रकाशन झालेलं आहे. तर आभार मानायचे आहेत. खरं हे सगळे आमच्या घरचेच आहेत, त्यांचे वेगळे आभार मानायची गरज नाही, सगळे आपण एकाच कुटुंबातले आहोत. पण तरीही मोरे सर आज इथे वेळात वेळ काढून आले. खरं तर कोरोनाच्या याच्यामध्ये असं बोलावणं हे आम्हाला खूप कसं करावं काय करावं वाटत होतं, पण तरीही त्यांनी लगेच आम्हाला हो सांगितलं आणि ते कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आले. त्याचबरोबर देशमुख सर सुद्धा मुंबईहून इथे आले. सध्याच्या काळामध्ये प्रवास करणं हे आपण शक्यतोवर टाळतो, पण त्यांना आपण तेवढ्यासाठी इथे बोलावून घेतलं आणि ते तेवढ्यासाठी आलेही. आणि निखिल दातेंचे तर आभार आहेतच. त्यांचं प्रत्येकच टप्प्यावर आम्ही त्यांना आता बहुतेक गृहीत धरायला लागलेलो, त्यांच्या घरच्यांना सांगायला हरकत नाही. म्हणून आता मी देशमुख सरांना विचारलं की आता पुढचं काय, तर ते म्हणाले की आता बघूया. तर त्यांना म्हटलं आमचं झालेलं आहे बोलणं निखिल दातेंची, म्हणजे आम्ही इतकं आता त्यांना गृहीत धरायला लागलो की पुढचे विषय आमचे तयार आहेत, आता त्यांनी त्यांच्याशी बोलायचं. अशा प्रकारचं एक चांगलं नातं आमचं प्रकाशनामध्ये आहे सगळ्या लेखकांची, आणि आम्ही त्यांना आपले मानतो आणि तेही आम्हाला त्यांच्याच परिवारातले सदस्य मानतात. तर मी सगळ्यांचे आभार मानते
व्यासपीठावरील सगळ्यांचे आणि उपस्थित तुम्हा सर्वांचे, कारण तुमच्या सगळ्यांच्या शिवाय कार्यक्रमाला शोभा नाही. तर धन्यवाद. कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करते. आता खरं तर महाराष्ट्राची कला संस्कृतीचं एक प्रतीक म्हणून अजून मकर संक्रांत झाली तरी सुद्धा अजून मकर संक्रमणाचाच काळ आहे हा. तर एक तिळगुळाचा एक छोटा प्रकार आणलाय, तो सगळ्यांनी घ्या आणि कार्यक्रमाची गोड सांगता करा असं विनंती.